मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल विदर्भ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पटकन बनणारी कुरकुरीत अशी मठरी। त्याकरता लागणारे साहित्य आहे पालक, मेथी, मिरची, लसूण, कोथिंबीर, ओवा, हळद, मीठ, धणे पावडर, तिखट, ओवा आणि सगळ्यात आपलं मेन इंग्रेडियंट्स म्हणजे मैदा आणि 1 वाटी रवा। चला तयार करूया आपली खुसखुशीत अशी मठरी। सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये आपण स्वच्छ धुवून बारीक चिरलेली पालक, 7-8 मिरच्या, धुवून बारीक चिरलेली मेथी, 4-5 लसणाच्या कळ्या, जिरे आणि मीठ टाकून बारीक वाटण तयार करून घेऊया। आता मठरी करण्याकरता सर्वप्रथम आपण मैदा घेतला आहे, त्यामध्ये 1 वाटी रवा, हाताने भरलेला ओवा, हातानेच बारीक केलेलं जिरं। डिटेल रेसिपी मी खाली शेअर करत आहे, ती नक्की पहा। तयार केलेलं वाटण, बारीक चिरलेली मेथी, अर्धा चम्मच हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करावे। आता यामध्ये बारीक कोथिंबीर बारीक चिरून मिक्स करावे। पीठ मळताना यामध्ये 1 पळी गरम तेल म्हणजेच मोहन टाकावे। तुम्ही तुपाचे मोहन पण त्याच्यामध्ये टाकून पीठ मिक्स करू शकता। आता याचे छान दाटसर असे पीठ मळून घ्यावे। आपले पीठ छान दाटसर मळून इथे तयार आहे। एक टिप्स तुम्हाला सांगते, थोडे जिरे आणि धणे तुम्ही हलके भाजून त्यात मीठ टाकून त्याची पावडर तयार करून ठेवली तर अशा पदार्थांसाठी ते इन्स्टंट उपयोगी पडतात। आता याच्या गोल गोल लाट्या करून आपण छान पुऱ्या अशा खरपूस तळून घेऊया। मी इथे छान गोल पुऱ्या तयार अशा प्रकारे मी इथे लाटून गोल पुऱ्या तळण्यासाठी तयार करून घेतल्या आहेत। ते आता आपले गरम झाले आहेत। या पुऱ्या छान मंद आचेवर कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यावे। आपल्या छान कुरकुरीत अशा मठरी तयार आहेत। व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, ती पाहायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे तुम्ही छोट्या भुकेसाठी सुद्धा यूज करू शकता किंवा संध्याकाळी चहासोबत सुद्धा वापरू शकता। भेटू अशाच रेसिपीसाठी। बाय बाय।